काय झालं अचानक? अरे डॉक्टर म्हणाले की अमृता वहिनीने कसला तरी स्ट्रेस घेतलाय, त्यामुळे तिला त्रास होतोय. नाही, मी सांगते ही सगळी माझीच चूक आहे. मी खूप तिला प्रेशर दिलं. स्थळ आलंय, लग्न कर, तुझ्याच भल्यासाठी आहे सगळं, पण माझा काही वाईट हेतू नव्हता या सगळ्यामध्ये. तिच्या आयुष्याचं भलं व्हावं हाच हेतू होता माझा. पण चुकलं माझं, झालं वेगळंच काहीतरी. तिलोत्तमा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू जे काय करत होतीस ते तिच्या भल्यासाठीच करत होतीस ना. आता जे काय झालं, माझं तर म्हणणं आहे कोणी स्वतःला दोष देऊ नका. जर कोणी जबाबदार असेल तर तो राजकुमार दादाच आहे, आणि तो आता तिची काळजी घेतोय. अमृता वहिनीला कोणी जर बाहेर काढू शकत असेल ना या सगळ्या परिस्थितीतून, तर तोच काढू शकतो, आपण नाही. नाही, पण हे अमृता वहिनीला पटलं पाहिजे सारंग. कारण एवढं सगळं झाल्यानंतर अमृता वहिनी त्याला ऍक्सेप्ट करेल की नाही या शंका आहे. हे बघ, ते तर आपल्या हातात नाहीये, कारण त्या दोघांचा संसार आहे. इतकी वर्ष सोबत राहत आहेत. निर्णय पण त्या दोघांनाच घ्यावा लागेल. हे बरोबर आहे सारंगचं. आपण आपल्या मनांनी काहीतरी निष्कर्ष काढण्यात काहीच अर्थ नाही. आणि राजकुमार दादाला काय आपण आज ओळखत नाही. चुकलाय तो, पण सुधारतोय. म्हणजे त्याच्या वागण्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय. बघू. तेही आहेच म्हणा. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण मुख्य प्रश्न असा आहे की अमृतानी राजकुमारला स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी ती शुद्धीवर आली पाहिजे. त्यानंतरच आपल्याला कळेल की ती या सगळ्याकडे कसं बघतीये. सावली, वहिनी हळू आराम करा. वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं अंगावर काढू नका. किती टेन्शन आलं होतं आम्हाला, आणि त्यात आम्ही कोणीच घरी नव्हतो. बरं झालं राजकुमार सर तुमच्या सोबत होते, त्यांनीच तुम्हाला इथे आणलंय. तुला बरं वाटतंय का अमृता? आता अचानक काय झालं म्हणजे मला कळायचं ना. तू बरं वाटतंय ना तुला? विचार तिला बरं वाटतंय का? मी विचारते तू उत्तर देत. विचार तिला बरं वाटतंय का? वहिनी, बरं वाटतंय ना तुम्हाला? तुला बोलायचं नसेल तर मी जातो, पण प्लीज स्ट्रेस घेऊ नकोस. माझ्यामुळे तुला काही होता कामा नये. मी जातो. तू मला सांगितलं नाही तिला काहीतरी होतंय, तर तिला बरं वाटतंय. तू काळजी घ्या तिची. प्रॉमिस? प्रॉमिस. सॉरी, मी जातो. थांबा. यांच्यात सगळं चांगलं झालं तर पांडुरंग पावला म्हणायचं. विठुराया, बघतोयस ना तू, यांचा संसार मार्गावर आण. मुख्य म्हणजे अमृतानी तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आपण सगळे आहोतच, पण तरीही. नाही, मी बोललोय तिच्याशी. किचन मधलं काम थोडं कमी झालं ना तर बरं होईल. काय झालं? नाही, अमृताला जरा मानसिक ताण आणलाय असं डॉक्टर म्हणाले. बीपी सुद्धा जरा लो झालंय तिचं. स्ट्रेस तर येणारच ना मॉम. ज्या माणसाला आयुष्यातून बाहेर काढून टाकलं, जो माणूस तिच्या काही कामाचा नाही, जो तिला आणि घरच्या सगळ्यांना नकोसा झालाय, ज्याच्या येण्याचे काहीच होप्स नाहीये, तोच माणूस डोळ्यांसमोर येऊन उभा राहिला तर काय करणार? स्ट्रेस येणारच ना. ऐश्वर्या, एक मिनिट. माझा भाऊ आहे तो. ए हॅलो, तो तुझा भाऊ होण्याआधी एका आईचा मुलगा आहे, आणि जर का त्याच आईने त्याला घरातून हकलून दिला असेल तर काय बोलणार आहेस तू? ऐश्वर्या, त्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरून सहजासहजी निष्कर्ष नाही काढता येत. तू राजकुमार दादाबद्दल बोलताना जरा जपून बोल. एक्सक्यूज मी, तू मला नाही सांगायचा की मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही.
माइंड युअर ओन बिझनेस. नाही नाही, तुला बोलायचा सेन्स नाही ना, म्हणून तुला सांगतो. तुला खूप सेन्स आहे हा. ऐश्वर्या, नील, आपापसात वाद घालू नका, शांत व्हा. डॅड, मी शांतच आहे आणि मी इथे वाद घालायला आलेच नव्हते. इनफॅक्ट मला कोणाशीही वाद घालण्यात इंटरेस्ट नाही आणि ह्याच्याशी बोलण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी अमृता वहिनीला भेटून आले. थांब जरा, इतक्यात नको जाऊस. शुद्धीवर आली नाहीये ती. हो, आणि डॉक्टरनी सांगितलंय अमृता वहिनीला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका. म्हणजे मी गेल्याने तिचा स्ट्रेस वाढणार असं म्हणायचं तुला? का रे, तुझी ही हुशारी, हा रोग फक्त माझ्यावर का दाखवतो? नाही तेव्हा माठ सारखा बसून असतोस. हा, काय केलं मी एवढं तुझं? ऐश्वर्या थांब जरा. हो चालेल चालेल. हो, मी तुम्हाला ती लिस्ट पाठवली आहे. हो. राजकुमार सर, मी बबलू दादांना सांगितलंय औषध आणायला. तुम्ही काळजी करू नका, मी आहे बहिणींसोबत. तुम्हाला गॅरेजवर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काहीच हरकत नाही. कुठे? हां, गॅरेजमध्ये हां जावं लागेल. खूप कामं खोळंबलेत, मला जावं तर लागेल. तू वेळेवर औषधं देशील ना सावली? हो. माझा फोन नंबर तोच आहे. तुला लागलं तर लगेच कॉल कर मला. हां, बदललेला नाही आहे माझा फोन नंबर. हो, येतो. मी काय म्हणतो, म्हणजे काय झालं? काही नाही, अचानक चक्कर आली तिला. मला सुचेच ना काय करावं, म्हणून मी तिला उचलून इथे आणलं. तू मला सांगितलं नाहीस की ती काहीतरी अंगावर काढते म्हणून. हे बरोबर आहे का? मला पण जाणून घेण्याचा हक्क आहे ना. हक्क नाही म्हणजे मला कळलं असतं तर जास्ती बरं वाटलं असतं. मी एक सांगू, मला खरंच जावंसं वाटत नाही आज कामावर. आज मी इथेच थांबू? नाही, तुमचं काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही आधीसारखे नाही राहिलात. तुमच्यात खूप बदल झालाय. म्हणूनच मी घरच्यांसमोर तुमची जबाबदारी घेतली आहे. त्याचे आभार मानव तितके कमीच आहे. तसं म्हटलं तर आपलं काहीच रक्ताचं नातं नाहीये, पण तरी सुद्धा तू माझ्यासाठी सगळ्यांच्या समोर तुझा शब्द टाकलास. कसं आहे ना सावली, मी ज्या चुका केल्या आहेत त्याचा पश्चाताप करण्याची मला कधीच संधी मिळाली नाही. पण आज मला एक पश्चाताप करायची एक संधी मिळाली. ती माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला? नाही, तू काही करू नकोस. मी अमृताची काळजी घेतली तर चालेल का तुला? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.